गल्ली गल्लीतले ललित पाटील शोधून काढावे. निखिल पवार, मालेगाव येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे व्यसनरूपी भस्मासूर पुतळ्याचे दहन करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक नवीन तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकायला सुरुवात होत असते व सध्या जिल्हाभर ड्रग्ज, कुत्ता गोळी वगैरे सारख्या प्रकरणांचा पाढा सुरूच असल्याने आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे 2023च्या शेवटच्या दिवशी जनजागृती म्हणून व्यसनाच्या भस्मासूररूपी पुतळ्याचे दहन मोसमपूल महात्मा गांधी पुतळा येथे करण्यात आले. नाशिक जिल्हा मागील काळात ललित पानपाटील प्रकरणामुळे बदनाम झाला होता. असे गल्ली गल्लीत असलेले ललित पानपाटील शोधून त्यांना धडा शिकवला पाहिजे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप साहेब व पोलीस अधीक्षक अनिकेत भारती साहेब यांच्या गेल्या काही दिवसातील गुटखा व हातभट्ट्यांवरील कारवाईमुळे कुठेतरी नशेच्या पदार्थांच्या विक्री विरोधात प्रशासन सतर्क असल्याबाबत आशादायक वातावरण निर्माण झाले. परंतु मालेगाव शहरात कुत्ता गोळी, सफेद पावडर, बॉन्ड यासारखे नशेचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर आज विक्री होत आहे. यावर अंकुश मिळवण्यासाठी तसेच माफियांच्या मागील राजकीय वर्गहस्त मोडून काढण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अन्न औषध प्रशासन, दारूबंदी विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई करून परराज्यातून येणारे अंमली पदार्थ बंद करावेत, त्यांचा अटकाव करावा व राज्य, जिल्हा व मालेगाव शहर नशा मुक्त करावं. तसेच ड्रग्ज माफिया व त्यांना मदत करणाऱ्या मानसिकतेचा व नशेच्या भस्मासुराचे आम्ही प्रतिकात्मक दहन या ठिकाणी करत आहोत, असे यावेळी निखिल पवार, रामदास बोरसे, जितेंद्र देसले, देवा पाटील यांनी म्हटले. नशा विरोधी कार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञातांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. या जनजागृती मोहिमेतून शहरातील तमाम पालकांना सतर्क राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले. नशाचा वास कधी जीवनाचा सर्वनाश, नशे की आदत करे बीमारियों को दावत, ड्रग्ज हद्दपार झालाच पाहिजे, एक पल की नशा, जीवनभर की सजा आदी प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या. यावेळी निखिल पवार, देवा पाटील, रामदास बोरसे, भरत पाटील, जितेंद्र देसले, सोहेल डायलरिया, सुशांत कुलकर्णी, सतीश कलंत्री, दीपक पाटील, गोपाल सोनवणे, आर बी निकम, सचिन देशमुख, दादा बहिरम, करण भोसले, संदीप मोरे, श्याम गांगुर्डे, समीर जोशी, संदीप आभोणकर, निलेश पाटील, जीवन खैरनार, हमीद खान, गोपाल सोनवणे, सागर कासारे, समाधान शिंदे, धीरेंद्र चव्हाण, दादा भाऊ हिरे आदी उपस्थित होते. या ठिकाणी आम्ही व्यसन सोडावी ही जनजागृतीसाठी या ठिकाणी जमलो. आज 31 डिसेंबर आहे. आज बऱ्याचशा ओल्या पार्ट्या होती, त्या करू नये, दारू नका पिऊन दूध प्या असा संदेश आम्ही या ठिकाणी देत आहोत. आणि या ठिकाणाहून खरोखर तुम्ही जेवढी पोस्टर बघाल, या व्यसनाने आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर पुऱ्या भारताला वेठीस धरलेलं आहे. हे व्यसन हद्दपार झालं पाहिजे. हा ड्रग्ज नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर देशातून हद्दपार झाला पाहिजे अशी प्रार्थना आम्ही या ठिकाणी देवाला करत आहोत. तरी या ठिकाणी जेवढे बांधव जमलेत सगळ्यांना विनंती करेल की या भस्मासुराचं दहन करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी यायचं आहे. आपण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या बापूंच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी जमलेलो आहोत. सरत्या वर्षाचा निरोप म्हणजे मागील वर्षी आणि त्याच्या मागे ललित पान पाटील सारखे अनेक छोटे मोठे भस्मासूर, अनेक छोटे मोठे हे थेट कुणाच्या ना कुणाच्या आशीर्वादाने तुमची आमची येणारी पिढी बर्बाद करण्यासाठी काम करत आहे. म्हणून या सरत्या वर्षामध्ये खास करून मी सर्व पालकांना एक विनम्र आवाहन करू इच्छितो की आपण आपले पाल्य घरी कधी आले, केव्हा आले, कोणत्या अवस्थेत आले हे कुठेतरी बघण्याची निश्चितपणाने वेळ आलेली आहे. नाहीतर येणारी पिढी बर्बाद होईल. कारण ललित पान पाटील सारखे अनेक हे लोक तुमची तरुणाई बिघडवण्यासाठी कार्यरत आहेत. ती मालेगावात आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, या उभ्या महाराष्ट्रात नव्हे देशात आहे. आणि म्हणून अशा प्रवृत्तीचा कुठेतरी एक जागरूक नागरिक म्हणून विरोध करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनतेमध्ये जागरूकता आणण्यासाठी
ह्या अनोख्या पद्धतीने आपण ह्या सरत्या वर्षाला निरोप देत आहोत। म्हणून भावांनो, ललित पान पाटील सारख्या दुष्ट प्रवृत्तीपासून सावध राहण्याची ही वेळ आहे, ही गरज आहे। आपली येणारी पिढी वाचवण्यासाठी, येणारी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एवढंच या प्रसंगी आपण सरत्या वर्षाला या ड्रग असेल, हे ज्या व्यसनामुळे तरुण बेधुंद होतो आणि त्या प्रकारातून गुट्टा गोळी असेल, गुटखा असेल, ज्याच्यामुळे कॅन्सर होतो आणि या सगळ्यामुळे बेधुंद तरुण हा वाहन बेदरकारपणे चालवतो, कुठलीही कृती बेजबाबदारपणे करतो आणि त्याच्यातून समाजाचं मोठं नुकसान होत असतं। म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने सरत्या वर्षामध्ये या सगळं दुष्ट व्यसनांना, दुष्ट प्रवृत्तीला बळी देण्यासाठी, आळा घालण्यासाठी, आपल्याला जागरूक होण्यासाठी खास करून अशा पद्धतीने आपण या सरत्या वर्षाला निरोप देऊया आणि आगामी काळामध्ये एक दक्ष नागरिक म्हणून ललित पान पाटील सारखी वृत्ती जिथं कुठे दिसेल त्यांना खेचून काढण्याची तयारी। असंख्य हिंदू आणि मुस्लिम बंधूंनो, शहर मालेगावचा जर विचार केला तर नशामुक्त गाव व्हावं असं जर आपल्याला वाटतच असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल। बंधूंनो, या मालेगाव शहराचा विकास का होत नाही याचा सुद्धा सखोल आपण अभ्यास केला पाहिजे। या मालेगाव शहरात औद्योगिक वसाहत का येत नाही याच्या मागचे कारण शोधले पाहिजे। शासन आपल्या परीने प्रत्येक गावाचा विकास व्हावा, प्रत्येक गावामध्ये औद्योगिक वसाहत यावी आणि प्रत्येक गाव प्रगती पथावर जावं याचा विचार करत असते, परंतु तो विचार करून चालणार नाही। ती प्रगती कुठेतरी थांबती का, कुठेतरी खुंटती का, आज विचार करायची वेळ आली। ती प्रगती थांबते आणि खुंटते, ती कशी खुंटते त्याचा विचार सविस्तर आम्ही या माध्यमातून मालेगाव शहरवासियांना देऊ इच्छितो। मालेगाव शहराची तालुक्याची जर लोकसंख्या बघितली 2019 मध्ये 9 लाख होती, आज ती दुप्पट झालेली आहे। मालेगाव शहरात 80% मुस्लिम समाज आणि 20% हिंदू समाज। या समाजामध्ये आज जर झोपून पाहिलं आणि झाकून पाहिलं तर बरेच तरुण आज नशेच्या अवस्थेत आढळून येतात। ही नशा कुठून आली याचा शोध घेणं फार अवघड आहे। मला असं म्हणायचं, याला खत पाणी कोण घालतं आणि हे जेव्हा बीज पेरले जातं ते का थांबवले जात नाही त्याच्यावरती आज राज्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी विचार करायची गरज आहे। माझ्या घराच्या बाजूला जर काही चुकीच्या गोष्टी घडतात किंवा माझ्या घराच्या बाजूला एक अंधार झालं तर मी लगेच MSCBला फोन लावतो का बुवा लाईट गेली आहे। माझ्या घरात चोर आला तर मी पोलीस स्टेशनला फोन लावतो, माझ्याकडे चोर आलेले आहे। पण त्या चोराला आणणारा कोण आहे, तो चोरी का करतो याचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, आज काळाची गरज आहे। या मालेगाव शहरात मी तुम्हाला सांगतो, एक कुत्तागोळी हा एक विषय आहे त्याच्यावरती अनेक वेळा आम्ही आंदोलन केले ते सार्वजनिक नागरिक सुविधा समितीच्या माध्यमातून। तेव्हा कुठे शासनाला जाग येते। 2007 पासून या मालेगाव शहरात कुत्तागोळीचं प्रस्ताव आहे। कुत्तागोळी नाव हे पोलिसांनी दिलेलं नाव आहे। कुत्तागोळी मुळात कुत्तागोळी नाही आहे, तो कुत्र्यासारखा करतो। माणसांना जसा कुत्रा चावतो तसा कुत्तागोळीचा नशा केल्यानंतर आज मालेगाव शहराचे कुत्तागोळीवाले सर्वसामान्य आणि जे स्वाभिमानाने जगू इच्छितात त्यांना त्रास देतात। खडकीसारख्या गावात, दरेगावसारख्या गावात अशी परिस्थिती आहे, रात्री 7 नंतर तुम्ही जाऊ शकत नाही रस्त्यावरती। काय हाल आहे त्या लोकांचे। ग्रामीण भागातल्या लोकांना रात्री इथून जाणं मुश्किल आहे। हे भामटे रस्त्यावर येतात नशा करून आणि छिनाछानी करतात। अहो, अंधार पडत नाही त्याच्या अगोदर या मालेगाव शहरात ओपन बिअर बार आहेत, ओपन दारूचे बिअर बार आहेत। बंधूंनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, याच्याबद्दल आम्ही खंत सुद्धा पोलीस प्रशासनाकडे व्यक्त केली आहे, पण पोलीस प्रशासन याच्यावरती लक्ष द्यायला तयार नाही। एक्साईज खातं तर इथे अस्तित्वातच नाही। आता निखिल भाऊंनी सांगितलं की अन्न औषध प्रशासन, त्याच्यासाठी आम्ही मागणी करतोय की जे ड्रग इन्स्पेक्टर पाहिजे त्याचा तर इथे पत्ताच नाही। अहो, जिल्ह्याचं लेवलचं गाव आहे, कुठला जिल्हा कसलं काय। मालेगाव शहराचा इतिहास जर पाहिला तर हे एक औद्योगिक वसाहत म्हणून तर वसलंच पाहिजे होतं, पण यंत्रमागाचं शहर आहे। मजूर आपल्या रोजीरोटीसाठी पैसा कमवतो,
तो पैसा तो घरी घेऊन जात असताना व्यापारी असेल मजदूर असेल तो सुरक्षित नाही. मालेगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्स असेल, गुटखा तंबाखू असेल, दारू असेल, नवीन काळामध्ये गुत्तागोळी असेल, बॉन्ड असेल आणि आता मालेगाव शहरात एक नवं व्यसन मोठ्या प्रमाणावर फोफावतं आहे. ते म्हणजे मालेगाव शहरात एक सफेद पावडर नावाचा अंमली पदार्थ या ठिकाणी काही लोकांकडनं विक्री होत आहे. या ज्या गोष्टी घडत आहेत या मालेगाव शहराच्या एकूणच तरुण पिढीसाठी अतिशय घातक आहे. नुसती तरुण पिढी म्हणता येणार नाही, या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. नुसतं आपण व्यसनाचा आज या ठिकाणी सरत्या वर्षात या व्यसनाधीन नशेच्या भस्मासुराचा आपण जो पुतळा दहन करणार आहोत, परंतु ऑनलाईन जुगार असेल, बिटकॉईन वगैरे सारख्या गोष्टी असतील ज्यामुळे देखील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. हा सगळा प्रकार थांबवावा यासाठी आपण कुठेतरी सरत्या वर्षामध्ये या सगळ्या दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी आज या ठिकाणून आपण जनतेला आव्हान करणार आहोत. बापूंनी या ठिकाणी सांगितलं की पालकांनी त्यांची जबाबदारी चोखप्रमाणे पार पाडली पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रशासनादेखील आपली जबाबदारी चोख प्रकारे पार पाडली पाहिजे. सन्माननीय अन्न औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे साहेब यांनी एका लेखात म्हटलं होतं की महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, महाराष्ट्रात गुटखा निर्माण कसा होतो, महाराष्ट्रात गुटखा येतो कुठून याचं संशोधन शासनाने केलं पाहिजे. जर बाहेरच्या राज्यातून गुटखा येतो तर सीमा जर सील केल्या तर महाराष्ट्रात गुटखाच येऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती शासनाला का समजत नाही. मी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उबाप साहेब आणि मालेगाव शहराचे सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब भारती साहेब यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणून करू इच्छितो की गेल्या काळामध्ये गुटख्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाया केल्या. शहाजी उबाप साहेब आल्यापासून देशी दारूच्या विविध ठिकाणी आटे तोडण्यासाठी त्यांनी महिलांना पुढे करून रणरागिणी पथकामार्फत कारवाई केली. आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की ह्या हातभट्ट्या तोडल्या गेल्या पाहिजेत, गुटखा पकडला गेला पाहिजे. परंतु ही जी कारवाई आहे ही कारवाई तोडकी आहे. ही कारवाई अतिशय व्यापक प्रमाणात झाली पाहिजे. आजही मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत आहे. आजही मालेगाव शहरात कुत्तागोळीसारखा अतिशय भयंकर हा नशेचा पदार्थ विक्री होत आहे. यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. मालेगाव शहरात नव्याने निर्माण झालेली सफेद पावडर हा पण एक नशेचा प्रकार अतिशय घातक आहे. त्याचबरोबर बॉन्डसारखं जे विद्यार्थ्यांच्या नशेसाठी अतिशय घातक आहे. असे अनेक प्रकार या ठिकाणी समोर येत आहेत. अन्न औषध प्रशासन असेल, महाराष्ट्र शासनाचं विविध विभाग हे महाराष्ट्रात नशेचे पदार्थ कशा पद्धतीने येतात यावर अंकुश का ठेवत नाही हा प्रश्न आहे. जर सरकारने महाराष्ट्र तंबाखूमुक्त गुटखामुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, शासनाने आर पाटील साहेब स्वर्गीय त्यांनी या ठिकाणी जो काही निर्णय घेतला होता, धोरणात्मक निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी काटेकोरप्रमाणे का होत नाही हा खरा प्रश्न आहे. नाशिक जिल्हा गेल्या वर्षभरात ललित पान पाटील याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बदनाम झाला. आज जिल्ह्याची बदनामी, या मालेगाव तालुक्याची बदनामी, ही बदनामी धुवून काढायची असेल तर प्रशासनाने अतिशय सजग पद्धतीने 2024 मध्ये हा महाराष्ट्र, हा नाशिक जिल्हा आणि खास करून आमचा मालेगाव तालुका पूर्णतः नशेच्या पदार्थांच्या विक्रीपासून बंद झाला पाहिजे असं आवाहन या ठिकाणून आम्ही करू इच्छितो. नशेच्या पदार्थांवर कारवाई करणाऱ्यांना आम्ही या ठिकाणून मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रशासनाला आव्हान करतो, शासनाला आव्हान करतो की कुठेतरी नशा विक्री आणि नशा बंदी हिची सक्तीने अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या. कुठेतरी युवा पिढी वाचली पाहिजे.
तोंडाचे कॅन्सर होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत। संसदेत जे तंबाखू विरोधी धोरण अडकलेलं आहे ते संसदेने पारित करावं अशी मागणी देखील सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही मालेगावहून करू इच्छितो आणि हा नशेचा भस्मासुराचा या ठिकाणी आम्ही दहन करणार आहोत। आवाहन करतो मालेगाव शहरातल्या युवा पिढीलाही या ठिकाणून की आपण देखील नशामुक्त व्हा। आपणही आजच्या दिवशी संकल्प करा की येणाऱ्या वर्षात मी नशेपासून मुक्त होईल। मालेगाव शहरात नशामुक्तीसाठी काम करणाऱ्या सर्वांना या ठिकाणून हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।